प्रेक्षकांनो नमस्कार। आजच्या आरोग्य संपदाच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रहो, नवीन तंत्रज्ञानाने वैद्यकीय क्षेत्रात एक प्रकारची क्रांती घडवून आणलेली आहे आणि अगदीच मुद्द्याचं बोलायचं तर या नवीन तंत्रज्ञानाने यंत्रमानवाच्या सहाय्याने केले गेलेले लघु शस्त्रक्रिया हे एक अद्भुत पाऊल आहे। ही शस्त्रक्रिया म्हणजे मित्रांनो विज्ञानाची अचूकता आणि मानवी करुणेचा एक सुवर्ण संगमच म्हणावा लागेल। जिथे हातांच्या मर्यादा असतात तिथे म्हणजे एक ह्यूमन लिमिटेशन्स प्रत्येक ठिकाणी असतात, मानवी मर्यादा या आहेतच, तिथे रोबोटिक यंत्राच्या सहाय्याने सूक्ष्म हालचालींना केलेली शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित, अचूक, सटीक आणि जलद केली जाते। मित्रो, ही केवळ एक प्रकारची उपचाराची पद्धत नसून तर आरोग्याच्या दाराशी उभा असलेला शांत, धीर, गंभीर क्रांतिकारकच म्हटलं तर ही अतिशयोक्ती ठरणार नाही, जो वेदनेशिवाय उपचारांना एक नवा मार्ग उपलब्ध करून देतो। याच अनुषंगाने आजचा जो विषय आपल्या लक्षात आलाच असेल, तो विषय आपण स्क्रीनवर पाहू शकता, तो म्हणजे रोबोटिक मिनिमल सर्जरी। रोबोटिक मिनिमल सर्जरी, यंत्रमानव सहाय्यित लघु शस्त्रक्रिया आपल्याला मराठीत म्हणता येईल। आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी जे तज्ञ पाहुणे, या विषयाचे तज्ञ असे पाहुणे आपल्याला आज आम्ही इथे आमंत्रित केलेले आहेत, ते म्हणजे प्रख्यात शल्यचिकित्सक डॉक्टर अमोल वाघ सर। सर, मनपूर्वक मी आपलं आजच्या या आरोग्य संपदाच्या भागामध्ये स्वागत करतो। सरांबद्दलचा अगदी अल्प असा परिचय करून द्यायचा झाला तर MBBS झाल्यानंतर MS जनरल सर्जरी ही पदवी त्यांनी प्राप्त केली। त्यात तत्पश्चात FACS, FICS, FAIS, FLCS अशा अनेक विशेष पदव्यांचे ते मानकरी ठरलेले आहेत। अगदी संक्षिप्तरित्या सांगायचं तर डॉक्टर अमोल वाघ हे एक अत्याधुनिक असे जनरल व मिनिमल ॲक्सेस सर्जन असून सर JJ हॉस्पिटल अँड ग्रँड मेडिकल कॉलेज वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथे जनरल सर्जरी या विभागामध्ये असोसिएट प्रोफेसर अर्थात उपप्राध्यापक म्हणून ते रुजू आहेत, आपली सेवा पुरवित आहेत। मिनिमल ॲक्सेस सर्जरीचा 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे। अनेक इनोव्हेटिव्ह स्कारलेस शस्त्रक्रियांसाठी त्यांची खास ओळख अशी मानली जाते। बिरियाट्रिक सर्जरी असो, लॅप्रोस्कोपिक सर्जरी असो व जनरल सर्जरी यामध्ये त्यांचा हातखंडा मानला जातो। त्यांची शस्त्रक्रिया विषयक जर निपुणताबद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर रुग्ण केंद्रित दृष्टी आणि जागतिक दर्जाच्या संशोधन प्रस्तावनांमुळे ते मुंबईतील एक अत्युच्च अशा दर्जाचे शस्त्रक्रिया तज्ञ मानले जातात। या योगदानामुळेच त्यांना केवळ भारतातच नव्हे तर जगभरातही अनेक सन्मान प्राप्त झालेले आहेत। अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांनी आपले शोध निबंधही प्रसिद्ध केलेले आहेत। असे या विषयाचे तज्ञ, या विषयाचा सखोल अभ्यास असणारे व प्रदीर्घ अनुभव या विषयाचा असणारे डॉक्टर अमोल वाघ हे आपले आज तज्ञ मार्गदर्शक म्हणून इथे उपलब्ध आहेत। चला तर मित्रहो, आजचा विषय आपल्याला जाणूनच आहात, रोबोटिक मिनिमल सर्जरी, आणि आपले तज्ञ पाहुणे हे प्रख्यात असे शल्यचिकित्सक आणि शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर अमोल वाघ सर। सर, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत। सर, आपला विषयच असा आहे, तो थोडासा वाचताना जटिल वाटतो, तर पहिलाच प्रश्न मला आपल्याला विचारावासा वाटतो की रोबोटिक सर्जरी म्हणजे नेमकं काय, इथून आपण सुरुवात करूया। काय सांगाल सर? रोबोटिक सर्जरी म्हणजे एक अतिशय मिनिमली ॲक्सेस सर्जरी त्याला म्हणता येईल किंवा अतिशय नवीन पद्धतीची ही सर्जरी असून ह्यात अत्याधुनिक उपकरणांच्या द्वारे सर्जन एका रोबोटिक इन्स्ट्रुमेंटच्या द्वारे ही सर्जरी अचूकतेने करत असतो, त्याला रोबोटिक सर्जरी असं म्हणतात। म्हणजे काही अत्याधुनिक तंत्रज्ञानातून निर्माण केलेले काही यंत्रमानव ज्याला आपण म्हणू, अशा पद्धतीने त्या सहाय्याने ही सर्जरी केली जाते। मग यंत्रमानव म्हणजे रोबोट ही स्वतः सर्जरी करतो? ही नाही, ही अनेक लोकांच्या मनात पसरलेलं मिथ किंवा कल्पना आहे की ही सर्जरी कोणी रोबोट येऊन करत असतो, परंतु तसे नाही, हे अतिशय चुकीचे आहे। ही सर्जरी सर्जनच एका रोबोटला नियंत्रणाद्वारे आणि तो रोबोट त्या रोबोटिक आर्म्सने इन्स्ट्रुमेंटला कंट्रोल करून ही सर्जरी परफॉर्म करत असतो।
मग सर ही शस्त्रक्रिया बद्दल जर बोलायचं झालं तर ही शस्त्रक्रिया किती आता नवीन तंत्रज्ञान आहे, अजून त्याच्याबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचलेली नाहीये आणि ते किती रुजू झालंय याबद्दल एक शाशंकता प्रत्येकाच्या मनात, सर्वसामान्यांच्या मनात असते. तर ही सर्जरी, रोबोटिक शस्त्रक्रिया जी आहे ही किती सुरक्षित आहे असं सांगू शकाल आपण? होय, अगदी 100% 100% सुरक्षित आहे. अतिशय कंट्रोल्ड पद्धतीने, अतिशय नियंत्रणाद्वारे ही सर्जरी केली जात असते आणि अतिशय अत्याधुनिक उपकरणे त्यात वापरलेली गेलेली असतात. त्यामुळे ही अतिशय सुरक्षित आहे. म्हणजे सुरक्षिततेबद्दल त्याच्या कोणतीही शंका घेण्याला काही वाव नाहीये. नाही. सर या रोबोटिक सर्जरीबद्दल, कारण हा विषय अतिशय नवीन आहे, त्यामुळे आपल्याला अगदी लहान सहान गोष्टींच्या बाबतीत अगदी क्षुल्लक वाटले तरी प्रश्न, हास्यास्पद प्रश्न जरी वाटले तरी ते घेणं अतिशय गरजेचं आहे, कारण का विषय अतिशय नवीन आहे आणि लोकांपर्यंत तो पोहोचवणं हाच आपला मूळ उद्देश या कार्यक्रमाच्या द्वारे आहे. तर या शस्त्रक्रियेचे फायदे कोणते कोणते आहेत, म्हणजे रुग्णाच्या अनुषंगाने कोणते फायदे आहेत, आणि दुसरा प्रश्न त्यालाच जोडून मला विचारावं वाटतो की डॉक्टरांच्या म्हणजे सर्जन करणाऱ्या सर्जनांच्या दृष्टिकोनातून त्याचे फायदे कोणते, ह्या दोन्ही गोष्टी विस्तृतपणे काय सांगाल? ही एक मिनिमल ॲक्सेस सर्जरी आहे, म्हणजे अत्याधुनिक प्रकारची सर्जरी आहे, ज्यामध्ये कमीत कमी चिरा देऊन, म्हणजे लेस स्कार, कमी वेदना, कमी रक्तस्राव होणे सर्जरीमध्ये आणि कमी जंतू संसर्ग होणे, लवकर रिकव्हरी होणे आणि लवकर घरी पोचणे, म्हणजे अर्ली डिस्चार्ज, हा रुग्णांना होणारा फायदा ह्या सर्जरीतून आहे. दुसरी गोष्ट की सर्जनसाठी तुम्ही बोललात तर जर तुमचा सर्जनच स्वस्थ नसेल तर ती सर्जरी पण तो करण्याला त्याच्यातनं काही चुकीचे गोष्टी होऊ शकतात. तर ह्या रोबोटिक सर्जरीमध्ये सर्जनसाठी पण, सर्जनच्या स्वास्थ्यासाठी पण ही एक उपयोगी सर्जरी आहे की ज्याला पारंपरिक सर्जरीत खूप वेळ उभं राहणं, त्यांना व्हेरिकोज व्हेन्सचे आजार होतात, त्यांना खांदे स्टीफ होणं किंवा बरेचसे एल्बो जॉईंट्सचे आजार होणं, हे पारंपरिक लॅप्रोस्कोपी किंवा ओपन सर्जरीत जे त्यांना ज्या स्वास्थ्याला ज्या अडचणी येतात म्हातारपणात किंवा पुढच्या आयुष्यात, ते ह्या सर्जरीने आपण अवॉइड केलं गेलेलं आहे आणि सर्जन अतिशय आरामात ही शस्त्रक्रिया करतो. त्याच्या मेंदूवर कमीत कमी स्ट्रेस असतो, त्यामुळे ही सर्जरी आणखीन चांगल्या पद्धतीने प्रभावीपणे होत असते. म्हणजे रुग्णांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तरी रोबोटिक शस्त्रक्रिया ही जी आहे ही अतिशय सुरक्षित अशी शस्त्रक्रिया आहे. त्याचे फायदे रुग्णांना अतिशय जास्त आहेत की लवकर अर्ली त्याच्यामध्ये जे आपण डिस्चार्ज म्हणतो तो वेळ त्याच्यामध्ये अतिशय कमी लागतो. आणि दुसरी गोष्ट, जे शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आहेत, सर्जन आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा अतिशय फायद्याची ही सर्जरी आहे, जेणेकरून त्यांना कमी उभं राहण्याची वेळ आहे ते कमी वेळेत झाल्या कारणाने. आणि जसे तुम्ही व्हॅरिकोस वेन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत डॉक्टरांच्या अनुषंगाने, यात सुद्धा त्यांना नक्कीच फायदा मिळण्यासारखा आहे. सर, कोणतंही नवीन तंत्रज्ञान जेव्हा आपण बोलतो त्यावेळी त्याबरोबर येणारा आपसूक एक ज्याला म्हणतो ना असुरक्षित घटक, जोखीम घटक त्यासोबत आपसूक येतो, बाय डिफॉल्ट येतो. तर रोबोटिक शस्त्रक्रियांच्या बाबतीत जर विचारायचं झालं तर यामध्ये धोके किंवा मर्यादा या कोणकोणत्या आहेत, याबद्दल विस्तृत काय सांगाल? ही अतिशय अत्याधुनिक प्रकारचे यंत्रणा आहे, त्यामुळे धोके हे खूप मिनिमाइज करूनच ती यंत्रणा आपल्या पुढे मांडली गेलेली आहे. हो, आपण नॅचरली की आपण यंत्रज्ञानावर अवलंबून आहोत, मग त्यामुळे काही प्रमाणात तांत्रिक अडचणी किंवा सर्जनची त्यातली निपुणता किंवा त्याची प्रॅक्टिस किती प्रमाणात झाली ह्या गोष्टींचा जर विचार करता तो खूपच कमी आहे. त्यामुळे तुमचा प्रश्न मला नक्कीच आपल्या उत्तरातून ते मला नक्कीच या चर्चेतून ते उत्तर मला मिळालेलंच आहे की जोखीम घटक जो त्यातला आहे तो अतिशय कमी आहे. जरी थोडाफार असला तरी पण शस्त्रक्रिया करणारी व्यक्तीची जी निपुणता आहे
त्यावर पण ह्या गोष्टी अवलंबून असतात आणि नक्कीच प्रशिक्षित अशी लोक हे हाताळतात. नक्कीच त्या प्रश्नावरती आपण पुढे येणारच आहोत, पण थोडीशी तांत्रिक बाजू या विषयाची जाणून घेणं मला आवश्यक वाटतं आपल्या प्रेक्षकांसाठी, की कोणत्या प्रकारची यंत्रणा आणि उपकरणे रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये वापरली जातात, याबद्दल थोडक्यात काय माहिती द्याल? मी खूप टेक्निकल डिटेल्समध्ये प्रेक्षकांना सांगू इच्छित नाही, पण एक छोट्या ढोबळमानाने काय काय त्यात असतात ते मी सांगतो. जनरली 3 पार्ट्समध्ये रोबोटिक इन्स्ट्रुमेंट्स डिवाइड केले जातात. जर बघायला गेलं तर त्यात एक सर्जन कन्सोल म्हणतात, की ज्यावर सर्जन बसून त्याच्या हातांच्या क्रियेद्वारे रोबोटिक आर्म्स कंट्रोल करत असतो. तो झाला एक सर्जन कन्सोल. एक पेशंट्स कार्ट, ज्याच्यावर पेशंट झोपलेला आहे आणि पेशंटच्या आजूबाजूला ॲनेस्थेशियाचे उपकरण असणार आणि जे रोबोटिक आर्म्स जे इन्स्ट्रुमेंटला अटॅच्ड होणार आणि ते सर्जनकडनं कंट्रोल करणार. आणि तिसरा पार्ट म्हणजे की व्हिजन कार्ट, ज्याच्यामध्ये हाय डेफिनेशन कॅमेराज यूज करून, रिअल टाईम इमेजिंग यूज करून अतिशय उत्कृष्ट दर्जाचं 3D व्हिजन आपल्याला दिलं गेलेलं असतं, ज्यामुळे सर्जनला एक एक बारकावे तिथं बसून दिसू शकतात आणि तो सर्जरी करू शकतो. खूप छान सर, खूप सुंदर पद्धतीने आपण एकंदरीत थोडक्यात त्याच्या यंत्रणांबद्दल आणि जी उपकरणे वापरली जातात त्याबद्दलची माहिती दिली. त्याचसोबत थोडंसं आपण पुढे जाऊन जाणून घेऊया सर, की महत्त्वाचा मुद्दा जो एक प्रश्न आपल्या प्रेक्षकांच्या मनात नक्कीच असेल, तो म्हणजे पूर्वी ज्या काही पारंपरिक शस्त्रक्रिया केल्या जायच्या, त्या शस्त्रक्रियेमध्ये आणि रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये मूळ फरक असा कोणता आहे? आणि अगदी त्याला जोडून जो मला प्रश्न विचारावासा वाटतो तो म्हणजे लॅप्रोस्कोपी ही अगदीच ते पण नवीन तंत्रज्ञान असंच मानलं गेलं होतं. आता हे नवीन जे रोबोटिक आलेलं आहे त्याच्या आधीचं, मग लॅप्रोस्कोपिक सर्जरी, लॅप्रोस्कोपिक दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया आणि रोबोटिक शस्त्रक्रिया यामधला मूलभूत फरक कोणता? लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि रोबोटिक सर्जरी ह्या दोन्ही मिनिमल ॲक्सेस सर्जरीज आहेत. दोन्ही दुर्बिणीद्वारे करणाऱ्याच सर्जरी आहेत. एक मूलभूत फरक असा मी तुम्हाला सांगू इच्छितो, की लॅप्रोस्कोपिक सर्जरीत सर्जन हा पेशंटच्या साईडला उभं राहून इन्स्ट्रुमेंट हातात धरून ते कंट्रोल करत असतो, जे की रोबोटिक सर्जरीत सर्जन हा रोबोटिक सर्जन कन्सोलवर बसून ते इन्स्ट्रुमेंट कंट्रोल करत असतो. दुसरी गोष्ट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीत व्हिजन दाखवायला एक कॅमेरा सर्जन, म्हणजे त्याला असिस्टंट सर्जन म्हणतो आपण, त्याला कॅमेरा सर्जन आजकाल म्हणतात, तो कॅमेरा सर्जन ते व्हिजन त्याला दाखवत असतो. परंतु रोबोटिक सर्जरीत व्हिजन हे सर्जनद्वारेच कंट्रोल केलं गेलेलं असतं. तिसरा महत्त्वाचा फरक म्हणजे लॅप्रोस्कोपिक सर्जरीत इन्स्ट्रुमेंट हे सर्जनच्या मनगटाच्या मूवमेंटद्वारे त्यांची क्रिया होत असते. तर आणि त्या मानाने मनगटाची ही कुठेतरी एक रिस्ट्रिक्शन येतं मनगटाच्या मूवमेंटला. त्याच पद्धतीने जर रोबोटिक सर्जरीत बघायला गेलं तर ते आपल्या बोटांच्या आणि मनगटांच्या दोघांच्या द्वारे कंट्रोल केलं गेलं असतं. त्यामुळे याच्यात जास्त प्रिसिजन येतं आणि जास्त फ्लेक्झिबिलिटी असते इन्स्ट्रुमेंटेशन यूज करताना. आणि सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे लॅप्रोस्कोपिक सर्जरीत हा व्हिजन हे 2D व्हिजन असतं आणि रोबोटिक सर्जरीमध्ये हे व्हिजन मात्र 3D व्हिजन असतं आणि ते अतिशय हाय डेफिनेशन प्रिसाईज असं व्हिजन असतं. खूप छान पद्धतीने एकंदरीत आपण समजावून सांगितलं की लॅप्रोस्कोपिक सर्जरी दोन्ही जरी दुर्बिणीतल्या शस्त्रक्रिया असल्या, दुर्बिणीद्वारे केल्या गेलेल्या शस्त्रक्रिया असल्या, तरी तिथे जो शस्त्रक्रिया करणाऱ्या सर्जनचा हात सरळ लॅप्रोस्कोपीमध्ये त्यावेळी तिथे असतो आणि तो मॅनिप्युलेट करत असतो. पण रोबोटिकमध्ये कुठेतरी यंत्रमानव ते नियंत्रित करत असतो सर्जन आपल्या कन्सोल रूममध्ये बसून. खूप छान पद्धतीने सर अगदी मूलभूत फरक त्याच्यामधला आम्हाला कळाला. नक्कीच अजून प्रेक्षक आपण या विषयाचे अनेक वेगवेगळे कंगोरे आहेत ते अजून उलगडून पाहणार आहोत. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा.
छोट्याशा विश्रांतीनंतर प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आरोग्य संपदाच्या या भागामध्ये स्वागत. आजचा विषय आपण जाणून आहात तो म्हणजे रोबोटिक मिनिमल सर्जरी आणि जे तज्ज्ञ पाहुणे आज आपल्याला इथे मार्गदर्शनासाठी लाभलेले आहेत ते म्हणजे प्रसिद्ध असे शल्यचिकित्सक डॉक्टर अमोल वाघ सर. सर, ब्रेकवर जाण्याच्या अगोदर आपण बऱ्याच गोष्टी रोबोटिक सर्जरीच्या निमित्ताने चर्चा केल्या. आता आपली चर्चा अतिशय रंगत अशा वळणावरती आहे आणि प्रेक्षकही आपल्याबरोबर जोडले जात आहेत. आता आपल्याला फोन आहे पालघरवरून रमेशजी उगले यांचा. रमेशजी, आपला प्रश्न विचारा. हो, नमस्कार डॉक्टर. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्जरी आपण करतो, पण जरी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्जरी करत असलो तरी ते रोबोटच करणार ना. तर माझी शंका अशी आहे की त्याचा रेडिएशनचा काही परिणाम होऊ शकतो का, लेझर किरणांचा वगैरे. आपला प्रश्न नक्कीच लक्षात आलेला आहे. डॉक्टर अमोल वाघ सर आपल्या प्रश्नांना उत्तर देतील. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. अमोलजी सर, काय सांगा? मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की याच्यात कुठल्याही पद्धतीचे रेडिएशन्स किंवा लेझर वापरलं जात नसतं. हे प्युअरली रोबोटिक आर्म्सला आपण आपल्या हाताने कंट्रोल करून ती सर्जरी करत असतो. त्यामुळे यात लेझर किंवा जे दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेला लोक लेझर सर्जरी असं म्हणतात, पण त्यात यात लेझर आपण वापरत नसतो रोबोटिक सर्जरीत कुठली. खूप छान सर. ज्या प्रमाणे पतंग आकाशात उडत असते पण त्याची दोर जी आहे ती त्या व्यक्तीच्या हातात असते जेणेकरून तो नियंत्रित करत असतो, तसंच काहीतरी उदाहरणादाखल देता येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे हा मुद्दा नक्कीच रमेशजीचा प्रश्न महत्त्वाचा होता की कोणत्याही प्रकारचे रेडिएशन्स किंवा लेझर्स टेक्निक्स ज्या वापरल्या जातात त्यातून काही धोका पत्करतो का? तर तसं कोणताही धोका याच्यामध्ये असुरक्षितता नक्कीच नाही आहे. सर, या कॉलच्या अगोदर बऱ्याचशा गोष्टी आपण चर्चा केल्या. रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये त्या पद्धतीने म्हणजे त्या अनुषंगाने सगळ्याच शस्त्रक्रिया करता येतात. म्हणजे माझा सरळ प्रश्न आहे की कोणकोणत्या शस्त्रक्रिया रोबोटिक पद्धतीने करता येतात? रोबोटिक पद्धतीने सर्वच प्रकारच्या ज्या मिनिमली ॲक्सेस सर्जरीज आहेत, ज्या लॅप्रोस्कोपीने केल्या जात होत्या, त्या रोबोटिकनेही केल्या किंवा त्याहीपेक्षा ॲडव्हान्स सर्जरीज आपण करू शकतो. याचा मेनली उपयोग किंवा ॲडव्हान्टेज असा असतो की जिथं सूक्ष्म जागा आहे, जिथं नॅरो कॅव्हिटीज आहेत शरीरातल्या, तिथे लॅप्रोस्कोपीने प्रिसाइसली काम करणं किंवा काही चूक घडली तर ब्लिडिंग होणं, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अवॉइड करण्याचं काम रोबोटिक सर्जरीने आपलं होत असतं. नॅरो कॅव्हिटी बघायला म्हणजे पेल्विक कॅव्हिटी आहे, जिथं हिस्टेक्टॉमीज, जिथं लोअर GIच्या लोअर गॅस्ट्रोइंटेस्टिनल ज्याच्या डिसिजेसच्या ज्या काही सर्जरीज आहेत, कॅन्सर सर्जरीज आहेत किंवा अप्पर GIच्या सर्जरीज, फंडोप्लायकेशन्स, GRDच्या सर्जरीज, काही अकेलिझिया कार्डियाच्या सर्जरीज, स्प्लिनेक्टॉमीज, इवन आपण जे दुर्बिणीने याच्याने लॅप्रोस्कोपीने गॉल ब्लॅडर सर्जरीज त्यासुद्धा आपण याच्याने करू शकतो. ह्या GI सर्जरीमधल्या सर्जरी सोडून रोबोटिक सर्जरी आणखीन हृदयाच्या पण काही शस्त्रक्रिया आता नवीन सुरुवात झालेली आहे रोबोटिक सर्जरीने करायच्या. रोबोटिक सर्जरीने ऑर्थोपेडिक सर्जरी, ज्या जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी, त्या खूप अचूक पद्धतीने केल्या जातात. त्यामुळे अनेक आणि भरपूर शस्त्रक्रिया जवळजवळ सर्वच याच्याने आता शक्य आहे. मग तुम्ही सांगितलं सर वेगवेगळे म्हणजे ऑर्थोपेडिक आहे, हृदयाचं आहे, जनरल सर्जरीमध्ये प्रत्येकाचे रोबोट्स हे वेगळे असतात. ऑर्थोपेडिक सर्जरीच्या ज्या शस्त्रक्रिया त्यांचे रोबोटिक त्या सिस्टीम्स असतात त्या वेगळ्या असतात आणि त्या हृदयाच्या पण ज्या काही आहेत त्यांच्याही सिस्टीम्स वेगळ्या असतात. म्हणजे फक्त एकच मशीन आहे त्याला फक्त फीड करायचं आहे तसं नाही. प्रत्येकाच्या जी उपकरणं आहेत ती वेगवेगळी आहेत. खूप महत्त्वाचा मुद्दा होता हा, मलाही नव्यानेच कळाला हा आज. सर, तुम्ही सांगितलं वेगवेगळ्या पद्धतीच्या शस्त्रक्रिया या पद्धतीने केल्या जाऊ शकतात. आता महत्त्वाचा मुद्दा जो सर्वसामान्यांचा अगदी महत्त्वाचा त्यांच्यासाठी जो मुद्दा आहे तो म्हणजे या शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च. मग या खूप महाग असतात. एक प्रथम दर्शनी असं वाटतं की ह्या महाग असतील. आपण काय सांगू इच्छिता सर? हो, म्हणजे
तूर्त परिस्थितीत तरी हे इन्स्ट्रुमेंट आत्ता अतिशय महागडे आहे, जे पारंपरिक शस्त्रक्रियेच्या तुलनेने आणि त्यासाठी लागणारा मेंटेनन्स किंवा त्याचं जे देखभालसाठी खर्च आहे तोही महागडा आहे. जे डिस्पोजेबल सामान जे वापरलं जातं त्यासाठी त्याचाही कॉस्ट बऱ्यापैकी आहे. त्यामुळे थोडंसं ते तुलनात्मकदृष्ट्या थोडंसं महाग पडतं. त्यामुळे ही सर्जरी थोडी तुलनात्मक महाग आहे. मग सर, ही सर्जरी करताना डॉक्टर तिथे उपस्थित असतो थिएटरमध्ये, ऑपरेशन थिएटरमध्ये? हा एक मूलभूत प्रश्न अनेकांच्या सर्वसामान्यांच्या मनामध्ये येतो. डॉक्टर सर्जन तिथं उपस्थित असतोच, परंतु ह्या शस्त्रक्रियेचा फायदा असा आहे की आपण ही सर्जरी सर्जन उपस्थित नसताना देखील करू शकतो, ज्याला टेलिसर्जरी म्हणतात. टेलिसर्जरी म्हणजे ही खूप ॲडव्हान्स, जसं कन्सोल आपला जनरली अत्याधुनिक या शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर्समध्ये रोबोटिक आर्म्स आणि कन्सोल एकाच ठेवलेला असतो की जेणेकरून सर्जन पेशंटकडे बघू शकतो आणि काही इन्स्ट्रक्शन असिस्टंटला देऊ शकतो. परंतु ह्या रोबोटिक शस्त्रक्रियेचा फायदा असा आहे की सर्जन तिथे नसतानाही तो बाहेरच्या रूममध्ये असला किंवा बाहेरच्या एरियात असला किंवा बाहेरच्या शहरात असला, बाहेरच्या देशात असला, बाहेरच्या उपखंडात असला, इथूनही आपण ही सर्जरी करू शकतो. हाय स्पीड डेटा कनेक्शनने आपण त्याने केलेल्या हालचाली आपण रोबोटिक इन्स्ट्रुमेंट आपल्या ऑपरेशन थिएटरमध्ये आपण नियंत्रित करू शकतो. तर ह्या सर्जरीचा फायदा हा आहे की दुसऱ्या उपखंडातून सुद्धा आधीपूर्वी झालेल्या आहेत याविषयीच्या सर्जरी आणि आपण आत्ताही करू शकतो तसे. म्हणजे त्यामध्येही दुसऱ्या ठिकाणावरून, म्हणजे डिस्टन्स ज्याला आपण म्हणतो, की त्याचं कोणतीही मर्यादा येणाऱ्या कालावधीमध्ये तर नक्कीच अजून त्यामध्ये आधुनिकता आणि तंत्रज्ञानामध्ये जी नवीन नवीन तंत्रज्ञान येतील त्याने हे शक्य होणार आहे. सध्या परिस्थितीमध्ये जे सर्जन आहेत त्या ऑपरेशन थिएटरच्या कन्सोल रूममध्ये बसून सध्या सर्जरीज या जास्त केल्या जातात. हाच आपल्या प्रश्नाचा मतितार्थ मी घेऊन चालतो. सर, महत्त्वाचं म्हणजे या शस्त्रक्रिया करण्यासाठी साधारण कालावधी काय लागतो? रोबोटिक शस्त्रक्रिया आणि पारंपरिक पद्धतीच्या आपल्याला माहीतच आहेत, पण रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये साधारण कालावधी हा किती अंशी कमी झालेला आहे? कालावधी हा प्रत्येक शस्त्रक्रियेच्या अनुसरून असतो. वेगवेगळ्या सर्जरीला वेगवेगळा कालावधी असतो. परंतु ज्या रोबोटिक सर्जरी आणि परंपरागत लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये दोन प्रकारात हे मी डिवाइड करू इच्छितो की जसं पेशंटला ॲनेस्थेशिया दिला त्यानंतर आपण लॅप्रोस्कोपीचे इन्स्ट्रुमेंट हे पोर्ट प्लेसमेंट करून आपण सर्जरी सुरू करत असतो. तर रोबोटिक सर्जरीमध्ये ते इन्स्ट्रुमेंट रोबोटिक आर्म्सला जोडणे हा एक मोठा भाग असतो, त्याला डॉकिंग म्हणतात आणि तो पण एक सर्जरीचा मोठा भाग आहे आणि मोठा वेळ तो घेत असतो. परंतु सुरुवातीला त्याला वेळ लागत असतो, पण ज्याची सवय झाली की त्याचा पण कालावधी कमी होतो. आणि दुसरं म्हणजे शस्त्रक्रिया सुरू पासून तर संपेपर्यंतचा कालावधी. तर हा निश्चितच कुठल्याही सर्जरीच्या पेक्षा रोबोटिक सर्जरीने हा अनुभवी सर्जनच्या हातून खूपच कमी झालेला आहे आणि त्याचाच फायदा हा आपल्याला मिळतो रोबोटिक सर्जरीचा. खूप छान, खूप सुंदर पद्धतीने आपण सांगताय सर. अतिशय सोप्या भाषेमध्ये, सुलभ अशा शब्दांमध्ये आपण समजावून सांगताय आणि आपली चर्चा, आपल्या भावना ह्या आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतायत आणि प्रेक्षकही उत्सुक आहेत काही गोष्टी जाणून घेण्यासाठी. पुन्हा आपण फोनशी जोडले गेलेलो आहोत आपल्या प्रेक्षकांबरोबर. शलाकाताई गाडगीळ या कल्याणवरून आपल्याला त्यांचा कॉल आलेला आहे. शलाकाताई, विचारा आपला प्रश्न काय आहे तो. माझा असा प्रश्न आहे की लॅप्रोस्कोपी सर्जरी ज्यावेळी केली जाते त्यावेळी सर्जन स्वतः तिथे हजर असतो, म्हणजे पेशंटला एक धीर असतो किंवा डॉक्टर आहेत. पण ती जी रोबोटिक सर्जरी केली जाते त्यावेळी तो रोबोट म्हणजे त्या सूचना दिल्याप्रमाणे तो रोबोट तुमची सर्जरी करत असतो. तर त्यावेळी पेशंटही मनातून म्हणजे असं आंतरिक तो घाबरला असतो किंवा हा रोबो आपली सर्जरी करतोय, तो बरोबर करेल किंवा नाही, किंवा काही धोका तर निर्माण होणार नाही ना, म्हणजे अशी पेशंटला भीती वाटते. तर म्हणजे त्यात सत्य काय आहे किंवा ही भीती बाळगणं योग्य आहे किंवा नाही?
शलाकाताई, धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे सर. या प्रश्नाचं म्हणजे एक अनामिक भीती रुग्णाच्या मनामध्ये आहे की लॅप्रोस्कोपीच्या दरम्यान ती शस्त्रक्रिया करणारे सर्जन शेजारी उभे असतात आणि अदरवाईज ह्याच्यामध्ये नसतात. काय सांगू इच्छिता सर? नाही, ही जी भीती आणि ही कल्पना आहे ही आधी सर्वांनी मनातनं काढायला हवी. ही सर्जरी कोणी रोबोट करत नसतोच. हा सर्जननेच नियंत्रित केलेले रोबोटिक आर्म्स करत असतात आणि सर्जनच करत असतो. हे रोबोट म्हणजे हा सर्जनचा एक एक्सटेन्शन म्हणायला हरकत नाही, किंवा त्याचा एक्सटेंडेड आर्म असतो. म्हणजे त्याचा एक्सटेंडेड हात तिथं जाऊन ती सर्जरी करतो असं समजायला हरकत नाही. नक्की सर, आपला मुद्दाम नक्कीच लक्षात आलाय या गोष्टीवरून. अतिशय महत्त्वाच्या वळणावरती आपली चर्चा आहे. प्रेक्षकही इतक्या चांगल्या प्रकारे आपल्याबरोबर काही गोष्टी जाणून घेऊ इच्छितात. नक्कीच अजून काही कंगोरे आपण या विषयाच्या अनुषंगाने उलगडून पाहणार आहोत. पण आता इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. छोट्याशा विश्रांतीनंतर आरोग्य संपदाच्या या भागामध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत. आजचा विषय आपण जाणून आहात रोबोटिक मिनिमल सर्जरी आणि आपले आज तज्ञ मार्गदर्शक जे आपल्याला इथे लाभलेले आहेत ते म्हणजे प्रख्यात शल्यचिकित्सक डॉक्टर अमोल वाघ सर. सर, ब्रेकवर जायच्या अगोदर आपण अनेक गोष्टींची चर्चा केलेली आहे. अनेक रोबोटिक सर्जरी, रोबोटिक शस्त्रक्रियाबद्दलची आपण सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. त्याचे तंत्रज्ञान, एकंदरीत अनामिक भीती जी लोकांच्या मनात आहे त्याबद्दलही आपण काही गोष्टी सांगितल्या. तर सर, साधारण लवकर मी बरा होईल का, अशी एक शंका मनात प्रत्येकाच्या निर्माण होतो, कोणतीही शस्त्रक्रिया असेल. तर या बाबतीत रोबोटिक सर्जरीच्या अनुषंगाने आपण काय सांगू इच्छिता? हो, कारण रोबोटिक सर्जरीचा फायदाच रुग्णाला याच्यासाठी होणार आहे की त्याचा पेन कमी होणार आहे, त्याच्या शरीरावर चिरा कमी बसणार आहे, इन्सिजन छोटे असणार आहे, त्याची रिकव्हरी फास्ट होणार आहे आणि अर्ली डिस्चार्ज त्याचा होणार आहे. तर हो, तुमचा जो प्रश्न आहे तो रास्त आहे आणि तुम्ही लवकर बरे होणार आहात त्याच्याने. सर, आता अतिशय महत्त्वाच्या वळणावरती आपण आहोत आणि महत्त्वाची गोष्ट जी जाणून घेण्यासारखी आहे की नवीन तंत्रज्ञान आहे. तर कुठे कुठे हे कोणत्या रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत त्याबद्दलची माहिती, कारण नक्कीच हे तंत्रज्ञान असल्याशिवाय तिथे ही शस्त्रक्रिया करता येणं शक्य नाही आहे. तर कोणत्या रुग्णालयामध्ये हे उपलब्ध सध्या आहे याबद्दलची काही माहिती नक्कीच द्या. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे आणि हे आता हॉस्पिटलमध्ये ते येत आहेत. प्रत्येक हॉस्पिटल ते अडॅप्ट करायचा प्रयत्न करत आहेत, कारण त्याचा फायदा आहे म्हणूनच तो अडॅप्ट करत आहे. परंतु थोडं महागडं असल्यामुळे जे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत, मोठे हॉस्पिटल्स आहेत, तिथे जनरली मोठ्या हॉस्पिटल्समध्ये हे तंत्रज्ञान अवेलेबल आहे आत्ता. याच्या थोडा संक्षिप्त एक गोष्ट मी सांगू इच्छितो की हे रोबोटिक तंत्रज्ञान एका कंपनीने पूर्वी बनवलं, ही सर्जरीचे इन्स्ट्रुमेंट्स आणि त्याचे आर्म्स, आणि त्याचं पेटंट ह्या त्या कंपनीच्या नावाने होतं आणि 20 वर्ष 25 वर्ष ते पेटंट आता वर्षानंतर ते ओपन झालेलं आहे आणि त्यामुळे अनेक कंपनीज आता त्या रोबोटिक यंत्रणा तयार करू लागल्या आहेत आणि आज त्यांचे रोबोट्स मार्केटमध्ये आलेही आहेत. त्यामुळे पूर्वीच्या मानाने थोडी किंमत स्वस्त होत चालली आहे. नवीन तंत्रज्ञ, भारतातले काही नवीन स्टार्टअप करणारे शास्त्रज्ञ, आपले IIT इंजिनियर्स हे सुद्धा नवीन स्टार्टअप्स घेऊन येत आहेत आणि त्याची किंमत कमी करण्याचा प्रयत्न ते करत आहेत की ते इझिली अवेलेबल होईल कमी दरात, जेणेकरून लहान हॉस्पिटल्स, छोटे हॉस्पिटल्स हे सुद्धा त्याचा उपयोग करून त्याचा फायदा घेऊ शकतील. दुसरी गोष्ट की शासनसुद्धा, म्हणजे मी आता सर्जरी विभागात जे हॉस्पिटलमध्ये काम करतो आहे, तर आमच्याकडे सुद्धा आता रोबोट आलेला आहे. आपले माननीय मंत्री मेडिकल एज्युकेशन हसन मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या पुढाकाराने आपल्या इथं सर्जरी विभागात रोबोट आलेला आहे आणि तो
खूप चांगल्या पद्धतीने आता जवळजवळ 80 केसेस आपल्याकडे झाल्या आहेत. त्याच पद्धतीने संभाजीनगरला पण एक रोबोट आलेला आहे. त्यामुळे आता रोबोटचं जास्तीत जास्त यंत्रणा आता लोक ॲडॅप्ट करण्याच्या मागे लागलेत आणि ते घ्यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे शासनाच्या मार्फतही अनेक पुढाकाराने आणि गोष्टींमुळे कुठेतरी प्रत्येक शासकीय जे हॉस्पिटल्स आहेत, रुग्णालय आहेत, सरकारी रुग्णालय आहेत, यामध्ये सुद्धा अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न आपल्याला याच सांगण्यामधून आपल्याला दिसतो सरकारचा आहे. नक्कीच महत्त्वाची गोष्ट होती ती. सर, भविष्यातील भारतातील रोबोटिक सर्जरी या गोष्टीकडे आपण कसे पाहता? आणि त्याला जोडून मला विचारावंसं वाटतं की कृत्रिम बुद्धिमत्ता, सध्या तो शब्द फारच कानावरती प्रचलित पडतो, AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याचा रोबोटिक सर्जरीमध्ये सहभाग, याबद्दल आपण काय सांगाल? मी तुमच्या पहिल्या क्वेश्चनच्या पहिल्या पार्टचा आन्सर देतो आधी. नक्कीच. की रोबोटिक सर्जरी ज्या पद्धतीने मी सांगितलं की रोबोटिक यंत्रणा ही अधिक कमी दरात, स्वस्तात मिळायला सुरुवात झाली आहे. तर एक फ्युचरमध्ये जे आमच्या सर्जरीच्या डिस्कशनमध्ये कायम येत असतं की ही इट इज नीड ऑफ ॲन आर्ट. पण आता ही सर्जरी अगदी काही वर्षात प्रत्येक नर्सिंग होम्समध्ये सुद्धा रोबोट येतील आणि ते रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू होईल. कारण काही ज्या ॲडव्हान्स सर्जरी आहेत आणि पेशंटचा फायदा आहे हे जर बघितलं तर डेफिनेटली पूर्ण निश्चितपणे भारतात जर बघायला गेलं तर ही अगदी छोट्या सेटअप्समध्ये सुद्धा हे येणार, रोबोटिक यंत्रणा येणार. दुसरं पार्ट जर तुम्ही म्हणालात की याच्या AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक सर्जरी यांचे सुद्धा आता संशोधन आणि वेगवेगळे माध्यमातून ह्या शस्त्रक्रिया दोघांचं सांगड घालण्याचा प्रयत्न चालला आहे, त्याच्याविषयीचं संशोधन चाललं आहे. हो, याला वेळ लागणार आहे. AI आणि AIच्या माध्यमातून ही सर्जरी करायचं येत्या काही वर्षात 100% अगदी 100% AI पद्धतीने AIचं आणि रोबोटिक यंत्रणेचं हे याच्या पद्धतीने आपण शस्त्रक्रिया करू. खूप महत्त्वाचा मुद्दा होता हा सर. त्यालाच अनुषंगून, त्याला जोडून पुढचा प्रश्न मला विचारावासा वाटतो, तो म्हणजे चला उपकरणं आहेत, आधुनिक तंत्रज्ञानातली उपकरणंही तिथे उपस्थित आहेत, अवेलेबल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये, त्या रुग्णालयामध्ये. पण ती गोष्ट करणारा सर्जन जो आहे, जो डॉक्टर आहे, जो ते हाताळणार आहे, याचं काही विशेष प्रशिक्षण हेही ह्यासाठी गरजेचं आहे की कोणीही सर्जन येऊन रोबोटिक सर्जरी करू शकतो, की विशेष असे प्रशिक्षित डॉक्टर्स, सर्जन्स हेच ते हाताळतात? याबद्दलही काही प्रकाश टाकला तर नक्कीच आवडेल. नाही, कोणीही सर्जन ती शस्त्रक्रिया करू शकत नाही. त्यासाठी प्रत्येक कंपनीचे, प्रत्येक रोबोटिक यंत्रणा देणाऱ्या कंपनीचे त्यांचे प्रशिक्षण प्रोग्राम्स असतात आणि सर्टिफिकेशन कोर्सेस असतात. ते पूर्ण झाल्यावर मगच आपण कोणताही सर्जन ती सर्जरी पेशंटवर परफॉर्म करू शकतो. आणि एकटा सर्जन ही सर्जरी करणार असं नसते, तर ही एक टीम वर्क आहे. फक्त सर्जन ट्रेन होऊन चालत नसते, तर त्याबरोबर लागणाऱ्या नर्सेस, असिस्टंट आणि टेक्निशियन्स यांचंसुद्धा प्रशिक्षण घेणं गरजेचं असतं. त्यामुळे एक टीमवर्कमधून काम होत असतं आणि टीमला प्रशिक्षित करावं लागतं. म्हणजे फक्त उपकरणं असून चालत नाही, त्या आधुनिक तंत्रज्ञानासोबत ती हाताळणारी जी यंत्रणा आहे, जी व्यक्ती आहे, सर्जन आणि एकंदरीत ती पूर्ण टीम जी ऑपरेशन थिएटरमध्ये नेहमीच असते डॉक्टरांसोबत, ही टीमही तितकीच प्रशिक्षित, त्या गोष्टीला योग्य पद्धतीने हाताळणारी हवी. नक्कीच फार महत्त्वाची गोष्ट होती सर. आपली चर्चा अतिशय चांगल्या अशा वळणावरती आहे, पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्व प्रेक्षकांचं आरोग्य संपदाच्या या भागामध्ये हार्दिक स्वागत. आजचा विषय आपण जाणून आहात तो म्हणजे रोबोटिक मिनिमल सर्जरी. आणि जे तज्ज्ञ पाहुणे, जे मार्गदर्शक आज आपल्याला इथे लाभलेले आहेत, ते म्हणजे प्रख्यात असे शल्यचिकित्सक, शस्त्रक्रिया तज्ज्ञ
डॉक्टर अमोल वाघ सर. सर, ब्रेकवर जाण्याच्या अगोदर आपण सांगत होतात की एक सांघिक काम आहे, एक टीम वर्क म्हणून या गोष्टीकडे बघितलं जातं आणि नक्कीच फक्त उपकरणं असून उपयोगाचं नाही, तर त्यासोबत प्रशिक्षित असा संच एकंदरीत त्या गोष्टीसाठी महत्त्वाचा असतो. मग ही प्रशिक्षण देणारी केंद्र जी आहेत त्याबद्दलही थोडी चर्चा जर केली तर नक्कीच काही गोष्टी महत्त्वाच्या कळतील आमच्या प्रेक्षकांना. तर हे भारतातील केंद्र म्हणजे मला नक्कीच माहिती आहे की बाहेर जागतिक पातळीवरती खूप अनेक ठिकाणी असतील आणि भारतात ही प्रशिक्षण देणारी केंद्र याबद्दल काय सांगू शकाल? रोबोटिक सर्जरीच्या प्रशिक्षणासाठी दोन पद्धतीचे प्रशिक्षण देणं गरजेचं असतं. एक सर्जनला आणि टीमला. तर सर्जनला आधी ड्राय लॅब म्हणजे ड्राय कन्सोलवर बसून काही इन्स्ट्रुमेंट कसे हँडल करणार किंवा काय एक पर्टिक्युलर वेळ त्याला त्या कन्सोलवर प्रॅक्टिस करण्यात घालवावा लागतो. तो वेळ कंप्लीट झाल्यानंतर मग कॅडेव्हरिक लॅब म्हणजे मृत शरीरावर आपण त्या लॅबवर जाऊन ती सर्जरीची प्रॅक्टिस किंवा त्यावर वेळ आपण हे व्यतीत करत असतो. या दोघांचं कॉम्बिनेशन झालं की मग आपल्याला इन्स्ट्रुमेंटेशन त्यांची हाताळणी कशी करायची हे एक ट्रेनिंग दिलं जातं आणि ह्या सगळ्यांचं मिळून एक सर्टिफिकेशन कोर्स किंवा एक सर्टिफाईड सर्जन फॉर रोबोटिक सर्जरी म्हणून त्याला सर्टिफिकेट मिळतं आणि मग तो ही सर्जरी करतो. दुसरी गोष्ट काय, नर्सेस ज्या याला असिस्ट करणारा जे असिस्टंट आहेत त्यांच्यासाठी पण ह्याच पद्धतीची प्रशिक्षण यंत्रणा आहे आणि त्यांना देखील त्याच्यासाठी सर्टिफिकेशन मिळत असतं. दुसरी गोष्ट की असे केंद्र आता ज्या कंपनीज आपल्याला हे रोबोट सिस्टीम प्रोव्हाइड करत असतात, ज्या काही देत आहेत त्यांच्याकडे काही लॅब्स असतात, त्यांच्याकडे काही ट्रायल लॅब्स किंवा कॅडेव्हरिक लॅब असतात, तिथं आपण हे करत असतो. एक एम्स दिल्लीला एक अशी कॅडेव्हरिक लॅब आहे की जिथं आपल्याला ही प्रशिक्षण मिळत असतं. काही परदेशात आहेत, फ्रान्सला आहे का इरकाड, लंडनला आपल्याला इथं अनेक प्रशिक्षण केंद्र जिथं आपल्याला मिळू शकतं. जे पण जे हॉस्पिटलमध्ये पण डॉक्टर अजय भंडारवार जे डीन आहेत आणि डॉक्टर गिरीश बक्षी जे हेड ऑफ दी युनिट आहेत, हेड ऑफ दी डिपार्टमेंट आहेत सर्जरीचे, त्यांचा पण प्रयत्न झाला आहे की एक आयडियल अशी कॅडेव्हरिक लॅब रोबोटिक प्रशिक्षणासाठी उभारण्यात यावी. त्यांच्यासाठी त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत. म्हणजे अगदीच विमानाचे पायलट जसे प्रशिक्षित केले जातात तशा पद्धतीचंच काहीतरी एकंदरीत नियंत्रित वातावरणामध्ये आणि कॅडेव्हरिक लॅब वगैरे मृत शरीरावरती अगोदर त्याचं ह्या गोष्टी शिकवल्या जातात आणि नंतर मला वाटतं ॲक्च्युअल गोष्टी त्या इम्प्लिकेट केल्या जातात. खूप महत्त्वाचं होतं हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं होतं सर. सर, त्यासोबत आता तुम्ही 20 वर्षापासून जे हॉस्पिटल मुंबई येथील आणि खूप कामाचा लोड इथे असतो, अनेक शस्त्रक्रिया इथे सातत्याने रोज दैनंदिन होत असतात. तर आपला अनुभव एकंदरीत आपल्याला रोबोटिक सर्जरीचा पण अनुभव आहे, तर मिनिमल ॲक्सेस सर्जरीमध्ये आपण अतिशय तज्ज्ञ मानले जाता. तर आपला अनुभव याबद्दलचा काही गोष्टी आमच्याबरोबर शेअर करू शकता तुम्ही, की काही संस्मरणीय एखाद्या गोष्टी आपल्याला वेगळ्या वाटल्या आणि अतिशय महत्त्वाचा अनुभव असा जर काही आमच्याबरोबर तुम्ही शेअर केला तर नक्कीच आवडेल आम्हाला. लॅप्रोस्कोपिक सर्जरी जे हॉस्पिटलमध्ये आम्ही खूप ॲडव्हान्स पद्धतीचं काम करतो आहोत. लॅप्रोस्कोपी सर्जरीचं वर्क चाललं आहे, परंतु रोबोटिक सिस्टीम आल्यापासून आम्ही पण सगळे सर्जरी विभागाने यात प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि रोबोटिक शस्त्रक्रिया आता जवळजवळ 80 शस्त्रक्रिया जे हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या आहेत. रोबोटिक शस्त्रक्रिया ही एक म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की लॅप्रोस्कोपिक सर्जरीसाठी आपल्याला काही गोष्टी नवीन शिकायच्या असतात, ते ॲडॅप्ट करायच्या. तशा रोबोटिक सर्जरीसाठी पण काही गोष्टी शिकायच्या आहेत, ॲडॅप्ट करायच्या आहेत आणि काही गोष्टी ज्या लॅप्रोस्कोपिक सर्जरीच्या त्या अनलर्न करायच्या म्हणजे ज्या विसरायच्या आहेत आणि मग आपल्या अवयवांना, आपल्या शरीराला, आपल्या मेंदूला त्या पद्धतीने ते इन्स्ट्रुमेंट चालवण्यासाठी प्रशिक्षण द्यायचं आहे. असा एक हा चांगला काही गोष्टी अनलर्न करणं
हे हा वेगळा अनुभव होता. बरोबर. येस सर, अजून काय सांगायचं आहे त्याच्याबद्दल, तुम्हाला काय सांगायचं आहे? आता जे हॉस्पिटलमध्ये आम्ही बऱ्याच शस्त्रक्रिया करतो आहोत. इनिशियली आम्ही काही नॉर्मल ज्या कोणकोणत्या शस्त्रक्रिया करता या पण जर काही आमच्याबरोबर शेअर केला तर नक्कीच आवडेल. गॉल बॅडर सर्जरीज आहेत, काही हिस्टेक्टॉमीज आहेत, तसं हेमिकोलेक्टॉमीज आपण करतो, फंडोप्लॅकेशन ज्याला म्हणतो आपण, GERD किंवा हायटस हर्नियासाठी केले गेलेले सर्जरी, स्प्लिनेक्टॉमीज आहेत, किडनीच्या काही सर्जरी आहेत ज्याला नेफ्रेक्टॉमी म्हणतात, ॲड्रिनलेक्टॉमी, ॲड्रिनल ग्लँडचे काही ट्यूमर्स आहेत, ह्या सगळ्या शस्त्रक्रिया आपण जेमध्ये केलेल्या आहेत, करतो आहोत. तुम्ही एक अनुभव सांगायसाठी सांगतात तर एक अतिशय आत्ता 3-1 दिवसापूर्वीच एक लहान मुलगा, एक 12-13 वर्षाचा, त्याचं जी त्याला रेक्टल प्रोलॅप्स नावाचा आजार होता. त्याचं संडासाची जागा जी आहे ती खाली सरकलेली होती, प्रोलॅप्स म्हणतात त्याला. तर अशी सर्जरी लॅप्रोस्कोपीनेही खूप डिफिकल्ट असते. तो मुलगा काही एका दुर्गम भागात आला होता, तो काहीतरी शाळेत शिकतो. तर ते संडासाची जागा बाहेर आल्यामुळे, ते रेक्टल प्रोलॅप्समुळे त्याला शाळेत जाणंसुद्धा मुश्किल झालं होतं, त्याला बसता येत नव्हतं. मग त्याचे पालक इकडे घेऊन आलेले आहेत. तर जे हॉस्पिटलमध्ये मग आम्ही त्याचं सगळं इव्हॅल्युएशन केलं आणि एक 3 दिवसापूर्वीच आपण ती सर्जरी केली आणि त्यांना रोबोटिक शस्त्रक्रिया करायचा आम्ही सल्ला दिला आणि त्यांनी होकार दिला. तर अतिशय मिनिमम ब्लड लॉस आणि अगदी 1.5 तासात ती सर्जरी संपली आणि आज पेशंट वॉर्डमध्ये आज आपल्याबरोबर चालतोय, फिरतोय. तर असे अनुभव अनेक आहेत. पण खूप छान सर, आपले अनुभव नक्कीच, इतका वर्षाचा आपला सखोल अभ्यास आणि अनुभव, जर एकंदरीत अनुभव आहे तर नक्कीच सांगण्यासारखं खूप आहे. पण आपल्याला वेळेची मर्यादा असल्याकारणाने हा अनुभव आपल्याला आतासा पुरेसा आहे समजण्यासाठी की इतक्या लहान वयाच्या रुग्णावरती आणि इतकी जटिल अशी शस्त्रक्रिया जेव्हा रोबोटिक पद्धतीने करून त्याच्यामध्ये यश प्राप्त होतं आणि तो मुलगा आता वॉर्डमध्ये चालतोय आणि डिस्चार्जच्या मार्गावरती आहे, तर नक्कीच सर एक देवदूत म्हणूनच त्याचे पालक आपल्याकडे नक्कीच बघत असतील आणि अशाच पद्धतीचे अनुभव इतर सगळ्या रुग्णांच्या बाबतीत नक्कीच येत असतील, याबद्दल कोणतीही शंका नाही. सर, अगदीच वेळ आपल्याकडे खूप आता कमी राहिलेला आहे. मी शेवटच्या प्रश्नाकडे येतोय की रोबोटिक सर्जरीच्या बाबतीत आता प्रशिक्षित आपल्याकडे तज्ज्ञ आहेत, डॉक्टर्स आहेत, तंत्रज्ञान आहे, पण लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन या गोष्टीकडे कितपत आहे? म्हणजे एकंदरीत सर्वसामान्यांमध्ये जागरूकता रोबोटिक सर्जरी आणि रोबोटिक शस्त्रक्रियेला घेऊन किती आहे असं आपल्याला वाटतं? कारण आपण डायरेक्ट पेशंटच्या समोर असता आणि त्यांना जेव्हा आपण कन्व्हिन्स करता या गोष्टीबद्दलचं, त्यांचं एकंदरीत या गोष्टीबद्दलचा जो दृष्टिकोन आहे तो काय आहे, तोही थोडक्यात सांगा. आणि हे वाढवण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल या बाबतीतही काही प्रकाश टाकला तर नक्कीच आपल्याला आवडेल. रोबोटिक सर्जरी विषयी अवेअरनेस वाढवण्याचं एक पाऊल तर तुम्हीच आज टाकलेलं आहे, तुमच्या माध्यमातून एक भाग आहे. त्याच माध्यमातून बऱ्याच लोकांपर्यंत, ह्याच माध्यमातून सर्वांपर्यंत आपण पोहोचू शकतो. ज्या पेशंट्सला रोबोटिक सर्जरी करून घ्यायची आहे त्यांना जे रोबोटिक सर्जन्स आहेत त्यांनी एक स्पेशल वेळ देऊन त्यांच्या ज्या अडचणी आहेत, त्यांना ज्या काही समजण्याविषयी, रोबोटिक सर्जरी समजण्याविषयी काही अडचणी तर त्या पूर्ण करून त्यांना वेळ दिला आणि असे काही अवेअरनेस किंवा सोशल मीडिया थ्रू काही मेसेजेस किंवा काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या तर अगदीच त्याचा उपयोग होणार आहे. नक्कीच सर, आजचा विषय अतिशय महत्त्वाचा होता, जटिल असा विषय होता, नवीन काही गोष्टी होत्या, नवीन तंत्रज्ञानाबद्दल आपण चर्चा करत होतो आणि या एकंदरीत जटिल विषयाला आपण इतक्या सोप्या भाषेमध्ये, इतक्या सुलभ अशा शब्दांमध्ये जे प्रेक्षकांना आम्हाला समजावून सांगितलं आणि प्रत्येक गोष्ट अगदी त्याच्या यंत्रणांपासून, त्याच्या उपकरणांपासून, एकंदरीत ती हाताळण्याची पद्धत, त्याबद्दलचे असलेले गैरसमज आणि ते गैरसमज कसे चुकीचे आहेत याबद्दलचं केलेलं निराकरण आणि प्रेक्षकांचा जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला प्रश्नांच्या मार्फत आज जो लाभला, नक्कीच आजची ही चर्चा
जो हेतू आणि जे उद्देश आजच्या या चर्चेतून आपल्याला साध्य करायचं होतं ते नक्कीच आपल्याला साध्य होताना दिसलं. सर, आपण जे मध्ये गेल्या 20 वर्षापासून या गोष्टी आपल्याला अनुभव 20 वर्षाचा आहे. जे हॉस्पिटल सारख्या अतिशय प्रगल्भ मोठ्या आणि जिथे वेळ लोकांना इतका लोड त्या हॉस्पिटलवरती पेशंटचे नंबर ऑफ पेशंट्स तिथे खूप अतिशय जास्त असतात, कामाचा ताण खूप आहे. अशा परिस्थितीमधून सुद्धा आपण जो आम्हाला वेळ दिला आज इथे वेळ काढून त्याबद्दल नक्कीच मी आपल्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या आरोग्य संपदाच्या पूर्ण टीमतर्फे आणि आमच्या तमाम प्रेक्षकांच्या तर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर. प्रेक्षको, आपण पाहिलं की रोबोटिक मिनिमल सर्जरी ही आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाची एक क्रांतिकारक पायरी आहे. यामध्ये अचूकता, कमी त्रास, जलद बरे होणे म्हणजे लवकरात लवकर त्यातून निदान होऊन ती गोष्ट करून बाहेर येणे आणि रुग्णाच्या सुरक्षिततेचा अधिक विचार केला गेलेला आहे. हे शस्त्रक्रियेतील नक्कीच एक भविष्य असून रुग्णसेवेत एक नवा अध्याय उलगडणारे आणि उघडणारे तंत्रज्ञान आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्र अधिक परिणामकारक, सुरक्षित आणि विश्वासार्ह बनत आहे. यात कोणतंही दुमत नाही. मला पूर्ण विश्वास त्याबद्दलचा आहे. मित्रांनो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा आपण भेटूया नक्कीच एका नवीन विषयासह, आरोग्य संपदाच्या नवीन भागामध्ये एका नवीन विषयाला घेऊन नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. नमस्कार.